कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीनं यंदाही गुढीपाडव्या दिवशी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या शोभायात्रेत चित्ररथ असतील, तसंच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं देऊन गौरवलं जाईल, असं अध्यक्ष निखिल गावडे आणि उपाध्यक्ष युवराज जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं। या निमित्तानं कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 10 वर्षांपासून गुढीपाडव्या दिवशी शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे। यंदा 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मिरजकर तिकटीपासून शोभायात्रा सुरू होईल। आपली माती आपले खेळ, आरोग्य आणि संस्कृतीचा मेळ ही संकल्पना घेऊन यंदाच्या शोभायात्रेमध्ये चित्ररथ असणार आहेत। शिवाय 200 जणांचं ढोल पथक, रंगाविष्कार, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, लेझिम पथक, मल्लखांब पथक, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन केलंय। शोभायात्रेमध्ये दुचाकी गाड्यांसह बैलगाड्यांचा ताफा देखील असेल। तसंच ध्वजपथक, घोडदळ ताफा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल। संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचं उद्घाटन होईल, असं करवीर गर्जनाचे अध्यक्ष निखिल गावडे, उपाध्यक्ष युवराज जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी आशय बागल, विवेक माळी, श्रेया जोशी, निशांत जाधव, अजिंक्य शिंदे उपस्थित होते।